नमस्कार मित्रांनो, आम्ही आलेलो आहे परेलच्या मॉलमध्ये आणि तिकडे गेलं आमची सर्व फॅमिली भेटली. मस्तपैकी आम्ही सर्व जमा झालो. नंतर आम्ही मॉलमध्ये एंट्री केली. त्याच्यानंतर आम्हाला काय भेटतच नव्हतं ते एंट्रन्स कुठून जायचं, काय करायचं. सीडी लिफ्ट भेटलेली, पण लिफ्टमधून वर जायचं डायरेक्ट थर्ड फ्लोअरला असं ऑप्शन नाही. डायरेक्ट सेकंड फ्लोअरवरती लिफ्ट आली. आम्ही सेकंड फ्लोअरला पण ती शोधत होतो कुठून, कारण तिथून पण वेगळा रस्ता होता किड झोनला जायला. तो काय भेटतच नव्हता. कसं तरी फायनली रेशमी पण शोधते. रेशमी गेली पुढे आणि तिने कसं तरी शोधून काढलेलं आहे शिडी आणि बोलली कसं वाटलं. शोधते मोठी गोष्ट. गेलो वर, त्याच्यानंतर सगळे असे बसले मस्त ती गेम खेळायला. सक्षम, योहन, दिशिका हे लोक मस्त गेमची मजा घेत होते आणि आम्ही पाठी उभा राहून फक्त बघत होतो. कारण काय करणार, आम्हाला खेळायला भेटणार नाही आम्हाला माहिती आहे. कारण हे लोक काही सोडतच नव्हते. हे गेलं की तो गेम तो झाला, त्यांनाच बघायला लागत होतं आम्हाला. मग आईला बसवली गेमवर, तिची खूप मजा आली. आणि तिला स्टार्टिंगला काही जमत नव्हतं एवढं, पण नंतर तिने जे डायनासोर मारायला सुरुवात केली, एक डायनासोर सोडला ना, मग त्या सगळे डायनासोरच गायब झाले त्या गेममधून. त्याच्यानंतर ही आपली पोरं बसवली गेमिंगची झाली. त्याच्यानंतर मस्त म्हणजे आम्ही बघतोय ती आई काय खेळते यार, मस्त खेळत होती एकदम. सगळ्यांना लेखालाही सोडत नव्हती. मग त्याच्यानंतर आम्ही बसवला मेन योहनला त्या 3D गेममध्ये. ते डोळ्या लावतं ते असं वाटतं की आपल्या अंगावर सगळ्या गोष्टी येतात आपल्याला चावायला बिवायला. त्यात आम्ही ह्याला चिमटे काढून त्याला सतवला पूर्ण. तो खालीवर बघतोय, कुठं बघतोय, पायाखाली आला का हाताखाली. पण आम्ही मजा घेत होतो इथून त्याची. वैष्णवी, रेश्मा सगळे असे बसवले लाईनीत. आणि हे रेशमीने तर पुरा मॉल जागा केला झोपलेला. एवढी ओढत होती की कसं तिला कोणी खाऊन टाकणार आहे त्याची गरज होती. सगळ्या पोरी त्या मॉलच्या जमा झाल्या. मुळे त्या मॉलचा एवढा धंदा झाला, लाईन लागली ते बघायला. अशी मजा आली तरी बघा. काय करणार, तिला घाबरत होती, असं वाटत होतं तिच्या अंगावर आहे. घाबरत होती चिडी मारते कशी त्याच्यानंतर. आणि आमची बाजूची पोरगी रुसलेली, कारण का तिचे कॅमेरा चालू नव्हता, वैतागलेली. मग बघा आई मस्त गेममध्ये अजून खेळते. कारण का तो गेम कधी एवढी खुश झाली की ती वापस बसवली तिला, खेळ बोलले जबरदस्ती. तेव्हा ती बसली खेळायला. मग त्याच्यानंतर आम्ही बोललो आता चला घरी जाऊया आता आपल्याला, कारण का आता संपलेला आहे. काय चुकलं असेल तर वाईप करा, कारण का फर्स्ट टाइम ब्लॉग केलेला आहे मी. धन्यवाद.